नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी हटून. यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे लसूण टेचून घेतला आहे, हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्यात, तेल आणि बेसन पीठ. इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, ही 10 मिनटं भिजवून घेतली आहे. ही भाजी वाळवलेली आहे, यामध्ये जर काड्या असतील तर ते काढून टाकायच्या. भाजीचं पीठ थंडीमध्येच होतं आणि सुकून ठेवली तर वर्षभर टिकते. आता यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घालून घेते आणि ते बेसन पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. या भाजीला पूर्ण बेसन पीठ लागेल असं पूर्ण मिक्स करून चोळून घ्यायचं आहे. भाजीला बेसन पीठ पूर्ण लावून झालंय. आता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झाले, यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. आता जिरं पण चांगलं फ्राय झाले. आता यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. या भाजीला हटून बनवणे, घरटून बनवणे किंवा घोटून बनवणे असेही म्हटले जाते. आता यामध्ये हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची मी आधीच बारीक करून घेतली होती. ही पण तेलामध्ये चांगली फ्राय होऊ द्यायची. हे 1.5 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो. आता यामध्ये हळद घालून घ्यायची आणि डाळ घालायची आहे. हे पूर्ण चांगलं परतवून घेतल्याच्या नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी हवं तेवढं घालू शकता. इथे मी 2 ग्लास पाणी घालते. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता याला चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगली हटवून घ्यायची आहे. सर्व मिक्स करून घ्यायची भाजी यामध्ये आणि ती हटवून घ्यायची आहे आणि याला शिजायला ठेवायचं आहे. भाजीला सतत हलवावं लागतं, नाहीतर यामध्ये गाठी तयार व्हायला चालू होतात. याला सतत हलवल्यामुळे गाठी नाही होत. आता हे पूर्ण मिक्स झाल्यावरती झाकून ठेवायचं स्लो गॅस करून. 20 मिनिटानंतर तयार आहे आपली भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.